भाजपचे नेते विजय चौधरी यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली आहे। डॉक्टर हिना गावित यांच्याबाबतच्या कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणात ही कारवाई करण्यात आली। विजय चौधरी यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दाखल होता। माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या भावाकडून विजय चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। रात्री उशिरा वैद्यकीय तपासणीनंतर पोलीस कोठडीत त्यांना ठेवण्यात आलं होतं। आज न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी होण्याची शक्यता आहे आणि पुढच्या चौकशीत आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याचीही शक्यता आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी विजय वसंतलाल चौधरी यांना PILCBने समक्ष माझ्या हजर केलं। त्यावरून मी सदर गुन्ह्यात या आरोपीस अटक करून सध्या लॉकअप केलंय। अधिक चौकशी करून होईल तुम्हाला माहिती कळवण्यात येईल। आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे सध्या आपल्या सोबत आहेत। रोहिणीताई नमस्कार। भाजप नेत्यावरती अटकेची कारवाई झाली आहे। अॅट्रॉसिटी आणि विनयभंगासारखा गुन्हा दाखल झालाय। एका महिलेबद्दल त्यांनी अपशब्द वापरले होते, आपली प्रतिक्रिया? एका महिलेसंदर्भात नाही तर अनेक महिलांच्या संदर्भामध्ये अभद्र भाषा वापरणाऱ्या ऑडिओ क्लिप्स या व्यक्तीच्या बाहेर आलेल्या आहेत आणि असं म्हणतात 3000 ऑडिओ क्लिप्स आहेत। माझी सरकारला या निमित्ताने विनंती आहे की फक्त अटक करून चालणार नाही, तर या संदर्भातलं सगळं चौकशी होणं गरजेचं आहे। त्या 3000 क्लिप्समध्ये आणखी कोणाकोणाबरोबर त्यांचं संभाषण झालेलं आहे ते देखील चेक करणं गरजेचं आहे, कारण अनेक नेत्यांसोबत त्या व्यक्तीच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप आपण आज ऐकताना आपल्याला सगळीकडे आज व्हायरल झालेल्या आहेत त्या। पण जी अभद्र भाषा त्या व्यक्तीने स्वपक्षापण आणि दुसऱ्या पक्षातल्याही महिलांच्या बाबतीमध्ये वापरलेली आहे, यावरून भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये एक शंका नक्कीच निर्माण होते की फक्त लाडकी बहिणी नावाला आहे का? स्वतःच्या पक्षातल्या महिला नेत्यांच्या संदर्भात किंवा पदाधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील असली अभद्र भाषा पक्ष कसं खपवून घेत आहे आणि असली अभद्र भाषा जर त्यांचे नेते किंवा पदाधिकारी जर एकमेकांसोबत फोनवर संभाषण करत असताना असली अभद्र भाषा वापरत असतील तर हे भारतीय जनता पार्टीचं खरं रूप आहे का, हेही म्हणायला आपल्याला शंका येते। कारण ज्या तऱ्हेच्या त्या ऑडिओ क्लिप्समध्ये आवाज आहे